विरोधी पक्षाच्या सगळ्या गोटामध्ये कालपासून फार मोठ्या प्रमाणात गोळा यायला सुरुवात झाली आहे। भारतीय टीम ही जगज्जेती लुटण्याच्या ऐवजी हे आरोपाच्या फैरी कालपासून चालू केल्या। कुणी म्हणे बस गुजरातवरनं आणली आहे, कुणी म्हणे हे पोस्टर राजकीय नेत्यांचे लावलेले आहेत। जर त्यांनी मुंबई रोहित पवारांनी फिरून जर बघितली तर कदाचित त्यांना कल्पना येईल की आमच्या नेत्यांचे फोटो नाहीत तर सगळे भारतीय टीमचे फोटो सगळीकडे झळकलेले आहेत। आणि आम्हाला अभिमान आहे, पूर्ण देशाला अभिमान आहे की आमची टीम ही जगज्जेती झालेली आहे। अशा वेळेस राजकारण करायचं त्या जितेंद्र आव्हाडांना कल्पना नाही का 2007 साली त्या बसच्या टपावर कुठल्या बसच्या टपावर जितेंद्र आव्हाड फिरत होते आणि जगज्जेतीच्या टीमचं स्वागत करत होते? मला सांगा 2011 साली त्यांनी काय केलं? आज रोहित पवार आत्ताच कुठे राजकारणामध्ये सक्रिय झालेत आणि ते अजूनपर्यंत क्रिकेट ह्या विषयाबद्दल त्यांना काही कल्पना नाही। ते जर अशा आरोपांच्या फैरी झाडत असतील अहो हिंमत होती तर आज कालपर्यंत ह्या रोहित पवारांनी का नाही ह्या क्रिकेटपटूंना ह्या ठिकाणी बोलवून त्यांचं स्वागत करा असं सांगितलं? आम्ही पुढाकार घेतला, सत्ताधारी पक्षातले आमदार म्हणून किंवा माननीय मुख्यमंत्री म्हणून किंवा महायुती म्हणून आम्ही जर निर्णय घेतला, ह्या क्रिकेटपटूंचा सत्कार करायची संधी उपलब्ध करून दिली ह्या विधिमंडळातील सगळ्या सदस्यांना, तर ते चुकीचं काय आहे? खरं तर कालचा जो म्हणजे जो मुंबईकरांनी ह्या क्रिकेटपटूंवर अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये जो विश्वास दाखवला आणि 4 ते 5 लाखाचा जनसमुदाय ह्या बीसीसीआयनं आयोजित केलेल्या आणि एमसीएनं आयोजित केलेल्या कार्यक्रमाला झाला, त्यामुळे त्यांच्या पोटामध्ये गोळा निर्माण झालेला म्हणून ते अशा आरोपाच्या फैरी झाडतात। मी महायुती सरकारचा आणि प्रामुख्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी योग्य निर्णय घेतला। रोहित शर्मा, त्याचबरोबर सूर्यकुमार यादव, त्याचबरोबर शिवम दुबे, त्याचबरोबर आमचा यशस्वी जयस्वाल ह्या सगळ्यांचा आणि पारस भामरे जो मुंबईच्या ह्या मातीतला जन्मलेला एक सर्वसामान्य तरुण तो आपल्या बॉलिंग टीमचा कोच आहे, त्याचाही सन्मान आम्ही करायचं ठरवलं आणि फार मोठ्या जल्लोषामध्ये त्यांचं स्वागत सर्वपक्षीय आमदारांना घेऊन आम्ही करतोय। त्यांचं अभिनंदन करण्याच्या ऐवजी जर त्यामध्ये राजकारण आणत असतील तर चुकीचं आहे। एक गोष्ट मात्र नक्की, कालच्या ह्या जो मोठा जनसमुदाय क्रिकेट विश्वामध्ये काल मरीन ड्राईव्हवर उसळला होता आणि त्यामुळे मुंबई पोलिसांचं सॅल्यूट करायला पाहिजे, त्यांना अभिनंदन करायला पाहिजे, त्यांचं कौतुक करायला पाहिजे की अतिशय चांगल्या प्रकारे मुंबई पोलिसांनी कालचा जो इव्हेंट आहे तो हँडल केला आणि एकही मोठी इंजुरी न होता एवढ्या मोठ्या जनसमुदायाला त्यांनी काबूत ठेवलं, त्याबद्दल मुंबई पोलिसांचं मी मनापासून अभिनंदन करतो। जे विधान परिषदेमध्ये घडलं शिवीगाळ यांनी राजकारण गेल्या अनेक वर्षापासून, आता मला सांगा पवार साहेब हे क्रिकेटचेच महागुरू मानले जातात। एमसीएमध्ये गेली अनेक वर्षे त्यांनी अध्यक्षपद भूषवलं, किंबहुना आजही ते एमसीएच्या प्रत्येक गोष्टीमध्ये दखल घेत असतात। पवार साहेबांनी एक वाक्य सुद्धा त्या विषयावर उच्चारलं नाही, उलट त्यांनी शुभेच्छा दिल्या, अभिनंदन केलं। हे आजचे आलेले ज्यांना खेळाविषयी काही माहिती नाही, क्रिकेटविषयी काही माहिती नाही, जर असे आरोप करत असतील तर ती निंदनीय आहे। सर, विधिमंडळ परिसरामध्ये जे बॅनर लागलेले आहेत, रोहित पवारांचं असं म्हणणं आहे की खाली सर्व आमदारांकडून शुभेच्छा येणं अपेक्षित होतं। हे झालं सर, भिवंडीमध्ये एका 9 वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार झालेला आहे, एकंदरीत भाऊचा आमिष दाखवून एखाद्या दावाने बघा, ह्या घटना अतिशय दुर्दैवी आहे, त्याचा जेवढा निषेध करावा तेवढा कमीच आहे। आणि तुम्हालाही कल्पना आहे की आपण जो इंडियन पिनल कोडच्या ऐवजी नवीन न्यायव्यवस्थेचा जो निर्णय घेतलेला आहे आणि त्यामध्ये कडक कारवाई किंवा कडक जी शिक्षा आहे ते आरोपीने व्हायला पाहिजे अशा पद्धतीचा तो निर्णय, अशा पद्धतीचा तो कायदा आहे, त्यामुळे मी अशा घटनेचा निषेध करतो। विधान परिषदेमध्ये अंबादास दानवेंनी शिवीगाळ केली होती, त्यांचं निलंबन झालं होतं, 5 दिवस केलं होतं, ते काल निलंबन रद्द करून त्यांना आज सभागृहात आलेले आहेत। आताच ते प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना असं म्हटले की मी कुठलीही दिलगिरी व्यक्त केलेली नाहीये, पक्षप्रमुखांनी दिलगिरी व्यक्त केली तेवढी दिलगिरी नाही, त्यांनी तर उपसभापतींना पत्र दिल्याची दिलगिरीचं जे पत्र आहे ते उपसभापतींना दिल्याची बातमी मी वाचली, किंबहुना ते म्हणाले असं नाही म्हणालो, उलट मी पत्र आधी दिलं आणि माझी निलंबनाची जी कारवाई ते फार उशिरानं केली असं त्यांचं मत होतं। तर आता ह्या विषयावर मला काही कल्पना नाही, परंतु ह्या बाबतीतला निर्णय विधान परिषदेच्या उपसभापतींनी घेतलेला आहे, त्यामुळे तेच या बाबतीतला निर्णय घेतील। किती वाजता कोण कोण येणार आहे? खेळाडू माननीय मुख्यमंत्र्यांनी आमंत्रण दिलेलं आहे सर्व खेळाडूंना, त्यामध्ये रोहित शर्मा जो भारतीय टीमचा कप्तान आहे, त्याचबरोबर सूर्यकुमार यादव जो अतिशय चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण करून त्याने बाउंड्रीवर झेल पकडला आणि
त्यामुळेच ही त्या मॅचला फायनलला कलाटणी मिळाली. त्याचबरोबर आपला शिवम दुबे जो मुंबईकर आहे, फलंदाजीमध्ये त्यांनी अनेक विक्रम प्रस्थापित केलेले आणि यशस्वी जयस्वाल असे चारही खेळाडू आज 3:30 वाजता मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी येणार आहे आणि त्यानंतर तिकडनं 4 वाजता या विधिमंडळामध्ये येणार आहे आणि यथोचित सन्मान आदरणीय अध्यक्ष यांच्या दालनामध्ये त्यांचा होईल आणि नंतर सभागृहामध्ये त्यांचा सन्मान केला जाईल. राज्य सरकारच्या वतीनं त्यांना सन्मान करून त्यांना जी काही बक्षिसाची रक्कम आहे ती सुद्धा अदा करण्यात येईल. त्यामुळे आज महाराष्ट्राच्या विधिमंडळातील एक वेगळा इतिहास घडणार असं विधिमंडळामध्ये कधी घडलं नव्हतं. परंतु काल मी अध्यक्षांना केलेल्या मागणीवरून अध्यक्षांनी ती अनुमती दिल्याबद्दल मी महायुती सरकारचा आणि प्रामुख्याने अध्यक्षांचा मनापासून आभार व्यक्त करतो. मैं दिल से अध्यक्ष महोदय का धन्यवाद देता हूं कि कल मैंने सदन में मांग की थी कि हमारे जो रोहित शर्मा जो भारतीय टीम के कप्तान हैं, साथ ही में सूर्य कुमार यादव जो मुंबईकर है और जिन्होंने फाइनल मैच में बहुत ही अच्छा कैच पकड़ा था और उसकी वजह से वो मैच चेंज हो गई. उसी तरह से हमारा शिवम दुबे वो भी मुंबईकर है, यशस्वी जायसवाल वो भी मुंबईकर है. तो ये चारों जो क्रिकेटियर है उनका सम्मान विधिमंडल के सभागृह में, सबसे बड़ा सभागृह जो सेंट्रल हॉल जिसे कहा जाता है, माननीय अध्यक्ष महोदय और हमारे मुख्यमंत्री और दोनों उप मुख्यमंत्री के माध्यम से उनका सम्मान होगा, उनको बख्शीश दिया जाएगा. और इसी तरह का ये सम्मान का जो कार्यक्रम है महाराष्ट्र विधिमंडल में पहली बार हो रहा है और मुझे अभिमान है कि हमारे महायुति सरकार ने और अध्यक्ष जी ने उसके लिए अनुमति दे दी. पहले तो ये सभी जो चारों प्लेयर है उनके जो पारस भामरे जो बॉलिंग के कोच है, साथ ही में फिजियोथेरेपिस्ट है जो इंडियन टीम के ओबई मुंबई करे, तो ये 6 जन 3:30 बजे वर्षा में पहुंच जाएंगे और वर्षा से वो लोग मुख्यमंत्री जी का चाय पानी का स्वीकार करके ये विधान भवन में आएंगे 4 बजे और उनका विधान भवन में आने के बाद में उचित सम्मान किया जाएगा. देखिए अपोजिशन है, आज मुझे बताओ कि ये 2 दिन से राजनीति चल रही है, हम प्रोग्राम ले रहे हैं, हम उनका सम्मान कर रहे हैं, उसके लिए उनको खुशी होनी चाहिए. उन्होंने हमारी तारीफ करनी चाहिए कि ये महायुति सरकार ने ऐसा निर्णय लिया और सब जो मुंबईकर महाराष्ट्र के जो क्रिकेटियर है उनका सम्मान पहली बार राज्य के इतिहास में इस विधान भवन में हो रहा है. तो वो करने की बजाय अगर राजनीति की जाती है, 2007 और 2011 में जब भी उनकी सरकार थी तो जितेंद्र रावत तो बस पे बैठे बैठे कहां से बस वो आई थी उनको ही पूछिए, कहां पे वो बस बनी थी वही उनको पूछे. अभी कह रहे कि कल की बस जो है वो गुजरात से आई थी. आज रोहित पवार जो कर रहे थे, अभी राजनीति में उनको 2-4 साल हो गए और वो कह रहे हैं कि ये इनका पोस्टर लगाना चाहिए, उनका पोस्टर लगाना चाहिए. ये राजनीति हमें सिखा रहे. हमारी पूरी उम्र ये विकास काम और ये लोगों का काम करते करते इस राजनीति में हमने घला है, तो ये राजनीति नहीं करनी चाहिए. भारतीय टीम है, भारतीय टीम का ही सम्मान यहाँ पे होगा, ना कि किसी राजकीय पॉलिटिकल व्यक्ति का. इसलिए हम जो निर्णय हमारे सरकार ने लिया वो निर्णय का हम स्वागत करते हैं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.